येऊ घातली। या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय। सध्या राष्ट्रवादी पक्ष नाव घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्यात आलंय, तर शरद पवारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असं शिक्कामोर्तब आता निवडणूक आयोगाने केलंय आणि शरद पवार गटाकडे आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय आहे। मात्र येणाऱ्या निवडणुका आणि त्यात राहिलेला अवधी पाहता शरद पवार गटासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जातो। या घडीची मोठी अपडेट, या घडीची मोठी बातमी ती म्हणजे अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि त्यासोबतच घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे गेलेलं आहे। आपण पुन्हा एकदा बघूया निवडणूक आयोगाचा हा नेमका निर्णय काय आला। अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय, त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे। महाराष्ट्रातले 41, नागालँडमधले 7 आमदार हे अजित पवारांकडे आहेत, तर लोकसभेचे 2 खासदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत। एका खासदाराने दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिलंय। महाराष्ट्रातल्या 5 आमदारांनीही दोन्ही बाजूनी प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय निवडणूक आयोगाचा, एक मोठी राजकीय बातमी, खास करून येणाऱ्या काळातल्या निवडणुका जर आपण लक्षात घेतल्या तर हा अतिशय मोठा निर्णय शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय। निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवार गटाकडे केलेले आहे, त्यामुळे अजित पवारांचा पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं शिक्कामोर्तब आता निवडणूक आयोगाने केलंय। तर शरद पवार गटाकडे आता स्वतंत्र गट म्हणून त्या गटाला मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र त्यांना आता नवीन चिन्ह आणि त्या सगळ्या गोष्टींवर पावलं टाकावी लागतील, तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर आहे। मात्र येणाऱ्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या या निर्णयापासून निवडणुकांचा कालावधी, यातला मधला जो काळ आहे ते बघता हे मोठं आव्हान आहे। अजित पवार गटाने शरद पवार गटाला दिलेलं, शरद पवार गटाच्या आव्हानांमध्ये आता वाढ झाली आहे आणि अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाचा एक निर्णय जो गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित होता, प्रतीक्षित होता, प्रलंबित होता, तो निर्णय आता समोर आलेला आहे। या घडीची मोठी अपडेट, अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह हे मिळालेलं आहे। त्यामुळे आता शरद पवार गट नेमकी काय पावलं टाकतो पाहणं महत्त्वाचं असेल चिन्हाच्या दृष्टीने। त्यासोबतच या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या दृष्टीने शरद पवार गट काही पावलं टाकतो का, सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे। मात्र हे सगळं येणाऱ्या काळामध्ये शरद पवार गटाकडनं कसं करण्यात येतंय पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याच्या घडीची मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेला हा धक्का मानण्यात येतोय। अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष अधिकृतरित्या सोपवण्यात आलाय। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हे अजित पवारांकडे देण्यात आलंय। नेमका निर्णय काय आलाय आपण पुन्हा एकदा बघतोय। अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यामुळे त्यांनाच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे। तर महाराष्ट्रातले 41, नागालँडमधले 7 हे आमदार अजित पवारांकडे आहेत आणि या संख्याबळानुसार अजित पवार यांच्याकडे हा निर्णय गेलेला असू शकतो। लोकसभेचे 2 खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत। एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलंय। महाराष्ट्रातल्या 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलंय। राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने आता चिन्ह आणि पक्षाचं नाव सुचवावं असं निवडणूक आयोगाने आता सांगितलेलं आहे। 7 फेब्रुवारीच्या 4 वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। त्यामुळे शरद पवार गटाकडे आता 7 फेब्रुवारीपर्यंतचा दुपारी 4 पर्यंतचा वेळ आहे, त्यापर्यंत आता पक्ष आणि चिन्हाबद्दल त्यांना निवडणूक आयोगाकडे जायचंय आणि अन्यथा अपक्ष म्हणून मान्यता मिळेल असं सांगण्यात आलंय। 7 फेब्रुवारी दुपारी 4 पर्यंतची ही वेळ आहे, त्यामुळे उद्या दुपारी 4 पर्यंतची ही वेळ देण्यात आली आहे आणि नाहीतर शरद पवार गटाकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे। मात्र सध्याच्या घडीची मोठी अपडेट, निवडणूक आयोगाचा एक मोठा निर्णय, राष्ट्रवादी पक्ष आणि हे नाव आणि त्यासोबतच घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गट यांच्याकडे सोपवण्यात आलाय। हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानण्यात येतोय। निवडणूक आयोगाचा निर्णय गेल्या काही दिवसांमध्ये सुनावणी झाल्यानंतर प्रतीक्षित होता, प्रलंबित होता आणि तो निर्णय आता आलाय। येणाऱ्या काळामधल्या सगळ्या निवडणुका, येणारी अगदी काही दिवसांवरची राज्यसभा निवडणूक, त्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आणखी काही निवडणुका, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानण्यात येतोय। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह
आता अजित पवार गटाकडे गेलेला आहे। त्यामुळे आता शरद पवार गटाकडनं नेमकी काय पावलं टाकली जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या घडीची मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे, त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच आहे असा निर्वाळा आता निवडणूक आयोगाने दिला आणि पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलंय, तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे। लोकसभेच्या येणाऱ्या काळातल्या निवडणुका पाहता शरद पवार गटाला एक मोठा धक्का मानण्यात येतोय, कारण महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या हातून याआधीच पक्ष गेला होता, त्यात आता शरद पवारांची देखील भर पडलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या काळामध्ये मग नेमकी कशी पावलं शरद पवार गट टाकतोय, सुप्रीम कोर्टात जाण्याचा ऑप्शन त्यांचा पर्याय त्यांच्याकडे आहे, मात्र उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांना नवीन नाव आणि चिन्हाबाबत विचारणा करायची आहे, ती सूचना